Good evening, everybody. Hi, Minal, Shruti. Hi, Kripa. Good evening, Arpita. Hi, Chinmay. I am audible? Yes, ma'am. Okay. We'll wait for just 2 minutes more and then start the session. Okay. Hi, Harnisha. Good evening. Yes. We'll start the session now. First, try to sit straight and adopt Namaskar Mudra. Keep your eyes closed. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति. Very slowly rub your palms, take the warmth, and with few blinks now you can open your eyes. सेशन सुरू करण्याच्या पूर्वी मी मराठीत बोलते. सेशन सुरू करण्यापूर्वी 2 सूचना की हे जनरलाइज डाएटच्या संदर्भात, योगाच्या संदर्भातलं लेक्चर आहे किंवा सेशन आहे. तुम्हाला पर्सनली काही स्वतःसाठी काही क्वेरीज असतील, जसं एखाद्याला थायरॉइड आहे किंवा शुगर आहे किंवा हायपरटेन्शन आहे, तर त्या पेशंट्सनी किंवा त्या फिमेल्सनी मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा बेडेकर हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. सो दॅट तुम्हाला ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला माझ्याकडनं आणि हॉस्पिटलमधनं मिळू शकते. बिफोर दॅट I just want to give some guidelines, some tips for 9 months of pregnancy. 9 months of pregnancy is a big and a huge turmoil in every female's life, right? So psychologically, mentally, physically, emotionally खूप सारे बदल तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या लाईफमध्ये होत असतात. या फेज मधनं जात असताना सगळ्यात मोठा बदल होतो तो म्हणजे तुमच्या शरीराची जडणघडण. मराठी आय होप सगळ्यांना समजतंय. ज्यांना समजत नाहीये त्यांनी जस्ट मला टेक्स्ट करून सांगा किंवा अनम्यूट करून सांगा तुम्हाला एखादी शंका आहे का किंवा समजलं नाहीये का. तर या फेज मधनं जात असताना आपल्या बॉडीमध्ये खूप सारे बदल घडतात. आपल्या शरीराचा आकार वाढतो, पोटाचा आकार वाढतो, अनेक गोष्टींमध्ये म्हणजे पाय दुखणं किंवा पायावर प्रेशर येणं किंवा गुडघ्यांवर प्रेशर येणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं हे हळूहळू तुम्हाला सुरुवात होते. पहिल्या 3 महिन्यामध्ये उलट्या होत असतात, खूप जास्त प्रमाणामध्ये मॉर्निंग सिकनेस असतो आणि मग आपण जे काही अन्न खातो किंवा जे काही ग्रहण करतो ते प्रॉपरली डायजेस्ट होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की पहिल्या 3 महिन्यामध्ये वजन ड्रॉप होतं आणि मग तुम्हाला भीती वाटायला लागते की अरे प्रेग्नन्सीमध्ये तर वजन एक 10 किलो वाढलं पाहिजे आणि माझं वजन अचानकपणे कमी कसं व्हायला लागलं. तर हा जो टर्मॉइल फेज असतो किंवा हा जो टर्मॉइलचा पिरियड असतो याच्यामध्ये आपल्यामध्ये जे काही बदल घडत असतात त्यांनी आपल्याला भूक लागणं कमी होतं. साधारणपणे 3 ते 3.5 महिने झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की तुमच्या बॉडीला या ठराविक आहाराची, या ठराविक सिच्युएशनची, चाललेल्या बदलांची सवय झाली
आणि मग बॉडी तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागते की आता मला भूक लागली, आणि हळूहळू हळूहळू सगळे पदार्थ जे काही आजूबाजूला तुम्ही करत असता ते तुम्हाला जायला लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं की फ्रीजचा दरवाजा जरी उघडला तरी उलटीसारखं होतं, नॉशियाटिक वाटतं, आणि मग काही खायची इच्छा निघून जाते, किंवा खूप सारा वेळ तुम्हाला झोपावंसं वाटतं, थकायला होतं. आणि मग या सगळ्यामुळे काय होतं की अचानक तुमच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो, की बऱ्याच वेळेला मी खाते पण ते डायजेस्ट होत नाहीये, किंवा जे खाल्लेलं मला पचत नाहीये, आणि माझं वजनही वाढत नाहीये. आणि अशी जर फेस बराच वेळ अशाच कंडिशन मध्ये जर राहिली, तर मग बीपी शूट होण्याचे चान्सेस असतात, किंवा कधी कधी बीपी लो होण्याचे चान्सेस असतात. अचानकपणे काही लोकांना हिमोग्लोबिनचा त्रास सुरू होतो, कारण आयर्न इंटेक जात नाही, जेवणच जात नाही म्हटल्यानंतर आयर्न इंटेक पण जात नाही, आणि आयर्न कमी पडायला लागलं की नॅचरली हिमोग्लोबिन कमी होतं. आणि या एकावर एक एकावर एक एकावर एक अशा अनेक गोष्टी साचत जातात, आणि मग प्रेग्नन्सी मधले प्रॉब्लेम सुरू होतात. टुडे विल नॉट टॉक अबाउट एक्सेसिव्ह प्रॉब्लेम्स, किंवा खूप जास्त बायकांना खूप जे प्रॉब्लेम्स येतात, की जे बरेचसे प्रॉब्लेम्स सायकोलॉजिकल असतात, स्ट्रेस रिलेटेड असतात. तर आज आपण त्याच्यावर जास्त बोलणार आहोत. सगळ्यांना माहितीये की ज्या वेळेला आपण जेवतो किंवा आहार घेतो, तेव्हा हा आहार हा समतोल असणं आवश्यक आहे. आणि समतोल आहारासाठी आपल्याला आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स या सगळ्याची गरज असते. तुम्ही जे काय खाता ते तुमच्याकडनं तुमच्या बाळाला पोहोचत असतं. सो युअर बेबी इज कनेक्टेड विथ अन अम्बिलिकल कॉर्ड, एक नाळ असते की जी आईच्या बेंबीपासून बाळाच्या बेंबीपर्यंत कनेक्ट आहे, जोडलेली आहे. आणि तुम्ही जे खाता, जे न्यूट्रिएंट्स तुम्ही घेता, म्हणजे तुम्ही दूध पेलं तर दुधातले कॅल्शियम किंवा दुधातले प्रोटीन तुमच्या बच्चूपर्यंत तुमच्या त्या नाळेवाटे जात असतात, राईट. तर हे सगळं पोचलं जाणं किंवा वाढणं किंवा त्याची डेव्हलपमेंट होणं, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती मेंटली फिट आहात, इमोशनली बॅलन्स्ड आहात, सायकोलॉजिकली स्टेबल आहात, या सगळ्या गोष्टींवर तुमच्या बाळाची ग्रोथ ही अवलंबून असते. ज्या बायका थ्रू आउट 9 मंथ्स एकदम मेंटली फिट राहतात, इमोशनली स्टेबल राहतात, त्यांच्या हृदयाचे ठोके, दॅट इज हार्टबीट्स, आर परफेक्ट, नॉर्मल पडतात. आणि ज्या आईच्या हृदयाचे ठोके हे 9 महिन्यापर्यंत नॉर्मल राहतात, त्या बाळांची डेव्हलपमेंट पण चांगली होते. असं म्हटलं जातं की आईच्या हृदयाचे ठोके, द हार्टबीट्स ऑफ मदर, इज अ म्युझिक थेरपी फॉर द चाइल्ड. इफ देर इज व्हेरिएशन इन दॅट हार्टबीट्स, त्या बाळाला समजतं, द बेबी कम्स टू नो की काहीतरी आईमध्ये बदल झालेला आहे. आता हे बदल कसे होत असतात? मी जेव्हा रुरल एरियामध्ये काम करते किंवा खेड्यापाड्यांमध्ये जाऊन जेव्हा आम्ही सर्वे करतो, त्यावेळेला असं आमच्या लक्षात येतं की घरच्यांचा त्रास असतो बायकांना, किंवा दुसरी तिसरी डिलिव्हरी झालेली असते, मुलासाठी हट्ट असतो, किंवा त्या बाईच्या मनाविरुद्ध ती प्रेग्नन्सी राहिलेली असते, आणि मग त्यांना ते नकळत आलेली प्रेग्नन्सी मुळे तो त्रास ओढून घ्यायला लागतो किंवा झेपावा लागतो. ऍज फार ऍज अर्बन फिमेल्स आर कन्सर्न, बऱ्याच वेळेला आपल्याला स्ट्रेस कशाचा येतो, म्हणजे या शहरी भागामध्ये स्ट्रेस कशाचा येऊ शकतो. फिनान्शियल स्ट्रेस असतो, रिलेशनचा स्ट्रेस असतो, घरामध्ये सासू सुनेचं पटत नसतं त्याचा स्ट्रेस असतो, अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात. बट नाव दिस इज नॉट द राईट टाइम टू लुक ऍट द स्ट्रेसफुल सिच्युएशन, कारण तुम्ही जितके स्ट्रेस्ड आउट असता त्याचा परिणाम तुमच्या बाळावर होणार आहे. त्यामुळे जितकं सायकोलॉजिकली तुम्ही फिट राहता, जितके तुम्ही वस्तू सोडून द्यायचा प्रयत्न करता, ही छोटी मोठी गोष्ट आहे. समजा घरामध्ये भांडणं झाली, राईट, ही भांडणं ही सतत होतच असणार, भांड्याला भांडं लागणार, तुम्ही 4 लोक एकत्र राहता म्हटल्यानंतर भांडणं ही होणारच आहेत. पण तुम्ही त्याच्यावर किती फोकस करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. पण आत्ताची फेज ही कामनेस, शांत राहायची आहे. हे पहिले 3 महिने थोडासा टर्मॉइल आहे, त्यावेळेला तुमच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे, बिकॉज यू आर द सेंटर ऑफ अट्रॅक्शन राईट नाव. की बाबा तू जेवलीस की नाहीस, खाल्लंस की नाहीस, जाताय का नाही, हे तुम्हाला अपेक्षित असतं की तुम्ही सगळ्यांना. पण त्याच बरोबरीने इट इज अ रेसिप्रोकल थिंग. तुम्ही जितकं सोडून द्यायला शिकता, तेवढं तुम्ही सुद्धा फ्री आणि मेंटली सुद्धा स्टेबल राहायचा प्रयत्न करायला लागता, आणि मग त्याचा परिणाम तुमच्या वूमवर, तुमच्या बाळावर, त्याच्या ग्रोथवर होत असतो. आज आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पण नंतर करणारच आहोत, पण त्याच्या आधी काही छोटे छोटे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. अनेक वेळेला असं होतं की थायरॉइडचा प्रॉब्लेम अचानकपणे सुरू झालाय, की ह्याला आम्ही प्रेग्नन्सी मधले स्पेशल डिसऑर्डर्स असं म्हणतो, की अचानक काही नसतं, थायरॉइड वगैरे त्या फिमेलला कधीच लागलेलं नसतं, पण अचानकपणे प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड डिटेक्ट होतो, किंवा स्ट्रेसमुळे अचानकपणे बॉर्डर लेवलवर शुगर येते आणि ती शुगर वाढायलाही लागते.
आणि तुम्हालाही कळत नाही, अरे अचानक मला आईला नाही, बाबांना नाही, कोणामध्ये माझ्या घरामध्ये हेरिडिटी नाही शुगरची, आणि मला कशी काही शुगर आली, किंवा माझा इंटेकही प्रॉपर आहे, पण तो स्ट्रेस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याने तुमच्या मनामध्ये किंवा जी भीती तयार झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी डायबिटीज येऊ शकतो. किंवा अनेक वेळा असं होतं की एकदम बीपी शूट झालाय, कारण तुम्ही स्ट्रेस घेता की अरे माझं कसं होईल, त्यावेळेला काय होईल, माझं सीझर होईल का, नॉर्मल डिलिव्हरी होईल का, अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये फिरत असतात आणि त्याचा नकळत स्ट्रेस तुमच्या हृदयावर, तुमच्या हार्टवर होतो. हे जे अचानक खूप साऱ्या वेळेला केलेले विचार आहेत, हे विचार एकावर एक साठत जातात आणि मग त्या विचारांमुळे स्ट्रेस इंड्यूस होतो आणि स्ट्रेस झाल्यामुळे डिसऑर्डर्स तयार होतात. आमच्याकडे एक छान श्लोक आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. आपले हे जे डोळे आहेत किंवा कान आहेत किंवा ही त्वचा आहे किंवा आपलं तोंड आहे, हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. दिस गिव्स अ इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ल्ड अराउंड. म्हणजे तुम्ही काय बघता, काय खाता, वास कुठला घेता, किंवा कानाने काय ऐकता, काय फील करता स्किनला, या सगळ्याचा एक रेकॉर्ड तुमच्या मनात असतो. आणि हे जे इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला मिळालेली माहिती आहे, ही माहिती तुमच्या मनामध्ये साठलेली राहते. इट इज ऑलवेज स्टोर्ड इनसाइड द माइंड अँड दिस इन्फॉर्मेशन 90% इज निगेटिव्ह. बरोबर आहे? 90% ऑफ द इन्फॉर्मेशन इज निगेटिव्ह, आणि ते 10% जे पॉझिटिव्ह आहेत ते अपलिफ्ट करायचा प्रयत्न करा आणि निगेटिव्हिटी बाहेरच्या बाहेर ट्रॅप करा. जितकी निगेटिव्हिटी तुम्ही बाहेर ट्रॅप कराल तेवढी पॉझिटिव्हिटी आत येईल. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग इज ऑलवेज बेनिफिशियल, ऑलवेज गुड फॉर युअर हेल्थ. त्यामुळे हे 9 महिने पॉझिटिव्हिटी इन अँड निगेटिव्हिटी आउट. आता ही निगेटिव्हिटी आउट म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय, तर आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत किंवा माइंड आहे, दीज आर द 6 डोअर्स ऑफ युअर बॉडी. 6 आपली दरवाजे आहेत. हे दरवाजांवर एक गाळणं बसवायचं, चाळण बसवायची, आणि त्याच्यामध्ये येणारी जी इन्फॉर्मेशन आहे दॅट शुड बी स्ट्रेन्ड, गाळून आली पाहिजे इन्फॉर्मेशन. आणि अशीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली पाहिजे की जी जे आपलं माइंड स्टेबल करेल, जे आपल्याला हॅपी करेल, जे आपल्याला शांत करेल, ना की एक्साइटमेंट मध्ये किंवा एन्झायटी तुम्हाला देईल किंवा डिप्रेशन मध्ये तुम्ही जा. एखादा ह्याचा व्हॉट्सअपचा चुकीचा किंवा विचित्र मेसेज तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये चिडचिड निर्माण होते किंवा फ्रस्ट्रेशन येतं, अरे असं कसं झालं, किंवा ही मला असं कसं बोलली. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या तुम्ही तुमच्या मनाला लावून घेता. पण वेदर तुम्ही ते वाचूच नका किंवा वाचलं तर ते सोडून द्यायला शिका. या 2च ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. त्यामुळे खूप सारे विचार तुम्हाला हे करायचे, कारण आजची फिमेल तुम्ही सगळ्या जणी वर्किंग आहात, त्यामुळे तो स्ट्रेस वेगळा आहे, घरातला स्ट्रेस वेगळा आहे, आणि हा जो अक्युम्युलेटेड स्ट्रेस आहे, आणखीन तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि तुम्ही जितके शांत राहण्याचा प्रयत्न कराल तितकं तुमचं आणि तुमच्या बेबीचं लाईफ हे जास्त सुलभ होईल. आता ह्याच्यासाठी एक मेडिटेशनचं सेशन मी तुमच्या बरोबर घेणार आहे. सगळ्यांनी 2च मिनिटं फक्त डोळे बंद करून बसा. कीप युअर आईज क्लोज्ड, सेटल डाऊन, स्टे रिलॅक्स्ड. इनहेल and exhale. Inhale and exhale. Inhale deeply and exhale completely. तिथेश्च श्रियमाप्नोति वारात् आयुष्यवर्धनम् नक्षत्राधरते पापम् योगात् रोगनिवारणम् करणात् कार्यसिद्धिश्च पंचांगम फलमुत्तमम्. योगात रोग निवारणम याचाच अर्थ असा की जर तुम्ही योगा केलात तर तुमचे सगळे रोग, सगळे आजार हे बरे होणार आहेत. आपण त्याच्यासाठी एक छोटंसं सेशन करणार आहोत. डोळे बंद ठेवा. जस्ट क्लोज युअर आईज अँड फोकस बिटवीन युअर आयब्रोज. इनहेल अँड एक्सेल.
Inhale and exhale. Inhale deeply and exhale completely. Inhale deeply and exhale completely. Now try to focus and imagine a blue color in front of your closed eyes. Imagine a blue color in front of your closed eyes. This is the color of tranquility, peace, and silence. It is a color of hope and calmness. Inhale and exhale. Inhale and exhale. This color is soothing, and it is said that color blue is one of the best antiseptics of the world. If you keep on gazing this color, it gives you relaxation from hysteria and aggression and annoyance. Color blue is a color of peace. Color blue is a color of silence. Color blue is a color of tranquility. If you keep on gazing color blue, it gives you relief from headaches and it soothes your nerves. So those who are suffering from headaches and keep on gazing this color and stay calm and relax. Deep inhale and deep exhale. Slowly and gently minimize the shade of blue. Make it smaller, fade it out, relax and calm. Now do not distract yourself. Stay there in oblivion, that is in silence. Now you're not visualizing anything, not observing, not imagining. You're just in peace, you're just in silence. Om Parthaya Pratibodhitam Bhagavatam Narayanena Swayam Vyasena Gratitam Puranamunam Madhye Mahabharatam Advaitaamrutavarshiniim Bhagavatim Ashtadashadhyayinim Amba Tvam Anusandadhami Bhagavat Gite Bhavatveshini. Keep that valuable smile on your lips forever and ever. Very, very slowly rub your palms. Take the warmth and with few blinks. Now you can open your eyes. Today we'll start with few yogic techniques which are very, very easy to perform. I will ask first Arpita. Hi Arpita, thanks for coming. The first asana is mountain pose, Parvatasana. First asana is Parvatasana. Inhale and raise your hands up and stretch your body completely. Here you are not contracting your abdominal area, but you are stretching the spinal cord, back muscles, hands, neck cavity. Those who are having severe backache, neckache during pregnancy after 5th month can follow this practice daily. Arpita, now interlock the fingers and lift the palms towards the sky. Yes, and stretch your hands as much as possible. This will give you complete relief from the shoulder ache, backache, and spinal cord stretching. Stay there for last 5, 4, 3, 2, and 1. Very, very slowly release the posture. The next asana is Marjarasana. Now I'll ask Shruti to demonstrate.
Arpita is in her 9th month now, and Shruti is in her 7th month. And both are very, very active, doing very good exercises daily with me. Inhale, up, exhale, down. Inhale, up, exhale, down. Inhale and exhale. Inhale and exhale. So when you inhale, just observe your back is lower down. And when you exhale, the back is in hum. This will give you relaxation in your tailbone, back muscles, upper back, and neck muscles. Last 3, 2. Those who are sitting in front of laptops and PCs for hours together should do this asana daily and relax. Thank you, Shruti. Thank you. And sit in Vajrasana. Very good. Chinmay, you are on spotlight. Yes. The next asana is Ushtrasana. So just stand on your knees. Even she is in her 7th month. Both hands on her hips and slightly look at the sky. Slightly, yes. This will give good relaxation. Arpita, you can do if you want. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and release and come again in Marjarasana Sthiti, the cat position. For next 5 rounds, inhale up, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up and exhale down. Relax and release. Now sit down, sit straight. In butterfly position, this is the main asana which you have to do from 1st month to 9th month, butterfly. So this asana will help you for easy delivery, easy labor. Okay, both legs together, feet closer, and legs are closer to the body. So this asana and the Kegel exercises. Kegel exercises are the exercises for the anus, urinary tract, hip joint. This will help you for normal delivery. So you can flap the legs if you want. And if you are not able to flap, it is also fine. Just sit in Bhadrasana, or we can call it as butterfly posture. 4, 5, 6, do it very slowly. 3, 2, and 1. Then comes Kegel exercises. In Kegel exercises, we call it as Ashwini Mudra. In Ashwini Mudra, this exercise generally during pregnancy, lots of urination problem occurs. After every 1 hour or 1.5 hour, you need to go to urination and it creates problem. So in that case, if the muscles are contracted and relaxed on and off, it will give you a good control over these muscles, as well as the trouble of white discharge is also solved, and it is very effective for normal delivery. So inhale, squeeze the buttocks, squeeze the anus, squeeze the urinary tract and lower abdomen, and exhale, release. Just you have to squeeze and then release. Squeeze and release. This exercise can be done anywhere, anytime. When you are watching television, when you are talking to a friend, when you are sitting idly, you can do this activity even during your workplace. So squeeze the anus and release. So बऱ्याच वेळेला असं होतं की आयर्नच्या ज्या टॅबलेट्स तुम्ही घेता प्रेग्नन्सीमध्ये, तर तुम्ही सगळेजण आयर्नच्या टॅबलेट्स घेता आणि कंपॅरेटिव्हली पाण्याचा इंटेक पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायलं जातं. इव्हन पालेभाज्या सुद्धा या दिवसात तुम्ही कमी खाता. तर इन दॅट केस कसं होतं, हार्डनिंग ऑफ स्टूल. आणि मग स्टूल एकदा हार्डनिंग झालं की तुम्हाला असं भीती वाटायला लागते की मला पाईल्स झालाय, फिशर झालाय, मुळव्याध झाले. तर मग या वेळेला
जर अश्विनी मुद्रा करत असाल तुम्ही नियमितपणे तर स्टूल पासिंग बिकम्स इझी आणि बाकीचे सुद्धा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात. तो अश्विनी मुद्रा आणि बटरफ्लाय इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक स्पेशली फॉर नॉर्मल डिलिव्हरी, स्पेशली टू कंट्रोल व्हाईट डिस्चार्ज अँड स्पेशली फॉर fissures and piles. Okay, the next exercise is standing exercise, that is Tadasana. Very slowly girls stand up. Be visible in the camera. Yes, both feet together, knees together, thighs together, connected with each other. Both hands up. Yes, and now you can lift your heels up and stay there steadily. If it is too much of pressure, then release the heels and come down. Exhale and inhale, raise your heels up and down. But while coming down, go very slowly. No jerky movements. कुठलाही जर्क आपल्या पोटाला बसला नाही पाहिजे. इतकं सावकाश आणि संथपणे करा. आता इथे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही टाचा उचलता तेव्हा नीवर, काफवर, शिनवर आणि अँकल, टो आणि हीलवर प्रेशर येतं आणि ते मसल्स डेव्हलप ऍक्टिव्ह राहतात किंवा ज्याला आपण स्टिम्युलेशन म्हणतो. या फेज मध्ये वजन वाढल्यामुळे अचानकपणे व्हेरिकोवेन्सचा प्रॉब्लेम होतो. की तुमच्या मांड्यांवर आता बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे काळे निळे स्ट्राइप्स झालेले असतील किंवा काळ्या निळं जास्त झालेलं तुम्हाला जाणवत असेल. स्टॉप श्रुती, स्टॉप. तर या वेळेला असं होतं की जर तुम्ही हे एक्सरसाइज प्रॉपरली केले ताडासनचे तर तिथलं वेनम जे ब्लड असतं, ज्याला म्हणतो आपण अशुद्ध रक्त, ते वाहून जातं, ते क्लिअर होतं आणि मग आपली बॉडी सुद्धा इक्वली ऍक्टिव्ह राहते. म्हणजे ते मसल सुद्धा ऍक्टिव्ह राहतात जेणेकरून त्याच्यावरची दुखणी कमी होतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल की टाचा दुखतायत, काफ मसल्स दुखतायत, गुडघे दुखतायत, मांड्या दुखायला लागले आणि मग हे त्याला ऍक्टिव्हिटीज नाहीये काही, कारण तुम्ही इकडे बसतायत आणि आता लॉकडाऊनमुळे ऍज इट इज आपण फार फिरतही नाही बाहेर, त्यामुळे फिरणं होत नाही, व्यायाम होत नाही आणि मग त्यामुळे काय होतं, ते मसल्स आखडल्यासारखे होतात, एकदम स्टबर्न होतात. So if the muscles are very stubborn, if the joints are very stubborn, you need to make them active. And Tadasana is the best exercise to inhale, exhale, and release the calves, shin, ankles, feet, and toes. Secondly, it is also effective for varicose veins. So कायम लक्षात ठेवा की जर तुम्हाला व्हेरिकोवेनचा ट्रबल याच फेज मध्ये आलाय, प्रेग्नन्सी मध्ये जर जास्त झालेला आहे, तुम्हाला जाणवतोय, तर ताडासन तुम्ही नियमितपणे 1 मिनिट सुद्धा गरज नाही, अर्धा मिनिट केला तरी शिकार आहे. आता पुढचं आसन आहे वृक्षासना. उजवा पाय डाव्या पायावर अगदी आरामात ठेवायचा आणि भिंतीचा सपोर्ट घेऊनच करायचं. एव्हरी टाइम यू डू, यू हॅव टू टेक सपोर्ट ऑफ द वॉल अँड स्ट्रेच युअर हँड अप. इथे काय होतं की एका पायावर स्ट्रेंथ वाढते, एका पायाची, ज्या पायावर पूर्ण बॉडीचं वजन टाकलंय त्याची स्ट्रेंथ वाढणार आहे, आणि दुसरा पाय, जो पाय वरती घेतलाय, तो इलास्टिक होणार आहे, त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. 5, 4, 3, 2 आणि 1. सावकाश आसन सोडा. दिस आसन इज फॉर कॉन्सन्ट्रेशन, फोकस. तसंच दुसऱ्या पायाने करा. कधी कधी आपली चंचलता खूप वाढते, अस्थिर होतं मन, चिडचिड होते किंवा अचानकपणे रडायला येतं. हे सगळे इमोशनल टर्मॉइल्स आहेत तुमच्या बॉडी मधले. तर ते इमोशनल टर्मॉइल्स ज्या वेळेला होत असतात तेव्हा हे आसन केलं किंवा जर तुम्ही करत असाल तर ते इमोशनल टर्मॉइल्स कधी होणारच नाही. त्यामुळे हे फोकसचे आसन, ताडासन, वृक्षासन हे करायचे रोजच्या रोज. 5, 4, 3, 2 आणि 1. सावकाश आसन सोडा. आता पुढचं आहे ते आहे स्ट्रेचिंग. तुम्ही कुठल्याही वॉलला, कबर्डला हात टेकवायचा आहे. स्टँडिंग. श्रुती, इफ यू वॉन्ट टू लीव यू कॅन. या, ओके. अर्पिता and Chinmay, both hands on the wall and stretch. Thank you, Shruti. Stretch back. Okay. तिने दोन्ही हात भिंतीला टेकवलेत and she is coming back. Hips out. Correct. And stretch. The upper body is a standing position and lower body is in straight position. See, look at her. या पोस्चर मुळे काय होतं, जी तुमची पाठ दुखी आहे ती कमी होते. इवन काफ मसल्स वर स्ट्रेच पडल्यामुळे काफ मसलची दुखणी कमी होतात, हिप्स वर ताण पडतो
and you feel better and better. Last 5, 4, 3, 2, 1. हे जास्त वेळ करायची नाहीयेत आसनं, ही फक्त 30-30 सेकंद करायची. तसंच आता चिन्मयी राईट लेग आहे, दोघी करा. राईट लेग आहे आणि लेफ्ट लेग बॅक, अलाइन द लेग and stretch your hands up on the wall. Correct. So this is again for back, spinal cord, neck muscles, shoulder blades, biceps and triceps. So ही काही जी पोश्चर्स तुम्ही रोज डेली करत असाल किंवा तुमच्या योगा सेशन मध्ये करत असाल तर त्याचा निश्चित तुमच्या पाठीला, कमरेला फायदा होतो. कारण 8व्या-9व्या महिन्यापासून कंबरदुखी हा इनएव्हिटेबल भाग आहे, ती दुखणारच आहे, पण ती कमी कशी करता येईल हे तुम्हाला याच्याने जमेल, ह्या आसनांनी जमेल. लेग चेंज, दुसरा पाय, चेंज द लेग. Yes, and stretch. Maintain the position. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. Release and relax. Okay. These are some formats which I have shown. कारण काही गोष्टी अशा आहेत की या सगळ्या या एवढ्याशा सेशन मध्ये आपण नाही दाखवू शकत. पण तुम्हाला जर स्पेसिफिक काही आसनं हवी असतील, करायची असतील तर यू कॅन जॉईन द क्लास. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑर बेडेकर हॉस्पिटल फॉर मोर डिटेल्स. यू विल गेट द ग्लिम्सेस आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या आजाराप्रमाणे, तुमच्या समजा डायबिटीज आहे किंवा थायरॉइड आहे तर त्याच्यासाठी काय करता येईल हे आम्हाला तुम्हाला सांगता येईल किंवा दाखवता येईल. नाउ द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज सिट डाऊन. Chinmay and Arpita just sit down and be ready for thyroid. कारण हा थायरॉइड हा जो प्रॉब्लेम आहे हा जनरली सगळीकडेच आहे. म्हणजे नॉट ओनली फॉर प्रेग्नन्सी, फॉर एव्हरीबडी इन द हाऊस. घरात एक ना एक जण सध्या थायरॉइडनी चा प्रॉब्लेम झालेला आहे. सो द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज ओपन युअर माउथ अँड क्लोज युअर माउथ. मोठा आ करायचा आहे आणि तोंड बंद करायचं. इट्स अ सिम्पल एक्सरसाइज. दिस यू कॅन डू एनी टाइम. तुमची टॅबलेट जर सकाळी असेल, जर रिकाम्या पोटी तुम्हाला जर टॅबलेट घ्यायची असेल तर बिफोर दॅट यू हॅव टू डू दिस ऍक्टिव्हिटी. See, so the stretching is on the thyroid glands, thyroid muscles, and you can look at the sky and do it. It will give you more benefits. आकाशाकडे बघा, वरती बघा and do it. Do it. Very good, Chinmay. Very good, Arpita. And stop. The second one is you have to lock your chin to the chest cavity. Lock your chin to the chest cavity and try to swallow your saliva. Try to swallow your saliva. This is the tedious job. कारण आता जेव्हा तुम्ही तोंड बंद करता, जेव्हा तुम्ही लॉक करता तेव्हा आपोआप एपिग्लॉटिस बंद झालेला असतो. तुमची गिळण्याची क्रिया नाही होत आहे. But still you are trying to swallow. This shows that you are stimulating the muscle. You are activating the thyroid muscles, thyroid glands, so that the secretion is in control. ज्यांना हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम आहे त्यांनी हे जरूर करायचा प्रयत्न करा. आणि इट इज अ easiest activity. You can do it at home anytime. And stop. Come up. Exhale and release. आता जिव्हा बंद, जीभ वरच्या टाळ्याला चिकटवायचे. And you are looking at the sky. Try to look at the sky and look at the upper jaw. Check what all changes are happening inside. जिभेवर ताण पडतो, तुमच्या जॉ लाईन वर ताण पडतो, गळ्यावर ताण पडतोय. सो इट गिव्स यू द स्टिम्युलेशन अँड अगेन देर इज द सेम इफेक्ट. इट विल control the thyroid secretion, that is TSH levels are maintained and under control, and release and relax. Okay, release. Chinmay and Arpita, come down. Very, very good. Gently lie down on your back. पाठीवर झोपा. व्हेरी स्लो. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा नेहमी एका कुशीला व्हायचं आणि मग झोपायचं. कधी असं सरळ उताणं मागे नाही जायचं. येस, परफेक्ट. नाउ फोल्ड द लेग्स. अँड द फर्स्ट आसन इज सेतू बंधासन. कमरेसाठी, पायासाठी अत्यंत उपयोगी आसन आहे. सेतू म्हणजे ब्रिज. सो बिल्डिंग अ ब्रिज, लिफ्टिंग द हिप्स अप
and relaxing down. See, Arpita is in her 9th month. Almost आता 18 ऑगस्ट तिला डेट दिले, but still the day 1 to till this date she is super active, doing everything. Even Chinmay, जे योगा करतात ते थ्रू आउट 9 महिने ऍक्टिव्ह राहतातच. त्यामुळे प्रयत्न करा की तुमचा योगा आठवड्यातनं ऍटलीस्ट 3दा तरी झाला पाहिजे, वॉकिंग झालं पाहिजे, प्राणायाम झाला पाहिजे. इनहेल अप, एक्सेल डाऊन, इनहेल अप, exhale down. Last 3 times. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. And the last one, inhale up, exhale down. Release. Both legs straight and going यष्टिकासन. यष्टिका म्हणजे काठी. काठीप्रमाणे बॉडी सरळ ताठ राहते आणि या फेज मध्ये बॉडी मधला सगळे भाग, सगळे अवयव ताणले जातात. and that is very very effective, including your hands, tip of the fingers to the tip of your toes. पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. पाठ, कमरेचा भाग, मांड्या, हिप्स, बटक्स, even your glutes, hamstrings, quadriceps, everything is stretched. And it is one of the best relaxation also. Continue. Last 5, 4, 3, पायाची बोट खाली ओढून घेतलेत सगळ्यांनी. 2 and 1. Very good. And the next activity is just moving of your hands. हात वर, हात खाली. कुणीही एल्बो वाकवायचे नाहीये. एल्बो शुड बी ऑलवेज स्ट्रेच्ड अँड स्ट्रेट. कारण एल्बो वाकवण्याची जर सवय लागली तर ती थ्रू आउट 9 महिने त्याचीच राहते. ते स्पर्ट जमा होतात आणि when the spurt starts gathering here, नंतर तुम्हाला पेनफुल होणार आहे. सो एल्बो शुड बी ऑलवेज स्ट्रेट when you stretch your hands up and then release it down. 1, 2, yes, this is beautiful exercise for the breast as well. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last set. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and stop practicing. Release and relax. Turn one side slowly and settle down. Sit down in Dhyana Mudra. Normal. नेहमी योगा झाल्यानंतर प्राणायाम करायचा आहे फॉर हिलिंग. कारण बॉडी मध्ये एक प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होतात. सी व्हेन यू वर्क आउट, हॅपी हॉर्मोन स्टार्ट सिक्रेटिंग इनसाइड युअर बॉडी. वी कॉल इट एज एंडॉर्फिन्स. हे एंडॉर्फिन्स तुम्हाला बूस्ट करतात, एनर्जी देतात. कधी कधी तुम्ही थकलेले आहे आणि नुसते चक्कर मारून आलात, बाहेर फिरून आलात, तर यू फील हॅपी, यू फील एनर्जेटिक, बिकॉज द हॅपी हॉर्मोन स्टार्ट सिक्रेटिंग इनसाइड अँड विच विल एनर्जाइज यू इनसाइड. तसंच जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा डोक्यापासून पायापर्यंत बॉडी ऍक्टिव्ह होते. ब्लड सर्क्युलेशन वाढतं, मेटाबॉलिक रेट वाढतो, तुमच्या हृदयाची गती वाढते, फुफ्फुसांची कपॅसिटी वाढते. आणि हे होत असतानाच एक आणखीन महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे प्राणायाम. प्राण प्लस आयाम. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कासव किती वर्ष जगतं? अप्रॉक्सिमेटली 150 to 200 इयर्स त्याचा लाईफ स्पॅन असतो. का? कारण त्याचा ब्रीदिंग रेट अत्यंत स्लो असतो. व्हेरी स्लोली. येस, परफेक्ट. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर जस्ट कॉन्टॅक्ट. शुअर. आणि एक्झेल, रिलीज. इनहेल and exhale. This is the original pace of a tortoise. Okay, so when you inhale, you have to go with the pace, you have to go with the rhythm. आपण काय करतो? उथळ श्वसन करतो, वरवर श्वास घेतो, त्यामुळे पूर्ण ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. म्हणून काय करायचं? इनहेल डीपली, काउंट, एक्सेल कम्प्लीटली. ओके, चिन्मय. Is antar kumbhak pranayam. Antar is inside, kumbhak is hold, pran is your breath, ayam is control. Antar, kumbhak, pran, ayam. श्वास घ्या, काउंट, 5 आकडे मोजा आणि श्वास सोडा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती वेळ श्वास रोखून धरला
आणि जेव्हा तुम्ही श्वास रोखून धरला तेव्हा तुमच्या बॉडीची ऑक्सिजनची लेवल वाढली. तुमच्या बॉडीची ऑक्सिजनची लेवल वाढल्यानंतर तुमच्या फुफ्फुसाची कपॅसिटी वाढली, लंग्सची कपॅसिटी वाढली, आणि एकदा लंग्सची कपॅसिटी वाढली की सगळ्या क्रिया व्यवस्थित होतात. ऑल दिस फंक्शन्स गोइंग इनसाइड युअर बॉडी, दॅट इज नर्वस सिस्टम किंवा कार्डिओवॅस्क्युलर, डायजेशन, endocrine system is going perfectly, enzyme secretion, hormonal secretion, हे खूप छान चाललंय, and they are not taking your permission to function, right? So the function is going easily, smoothly with pranayam. So pranayam is very, very important. So pranayam साठी पहिला आहे अंतरकुंभक प्राणायाम. Inhale deeply, count 1 2 3 4 5 and exhale completely. हे करत असताना तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही श्वास घेताय तेव्हा बॉडी फुगते, मोठी होते, आकार वाढतोय, कारण आत हवा जाते. आणि जेव्हा श्वास सोडताय तेव्हा बॉडी सिंकिंग डाऊन, इट इज रिलॅक्सिंग, गोइंग डाऊन अँड डाऊन. इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. सो प्राणायाम इज द जिस्ट ऑफ योगा. You can survive without food and water for few days, few hours, but you cannot survive without prana even for few seconds. सो प्राणाचं, दॅट इज श्वासाचं महत्व हे आपल्यासाठी खूप आहे. आणि त्यातल्या त्यात ऑक्सिजनचं महत्व. आता कोविडमध्ये सगळ्यांनाच माहितीये की ऑक्सिजन नाही, त्यामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे प्राणायाम जो फ्री आहे बाहेर ऑक्सिजन, तो भरपूर प्रमाणात घ्या आणि सोडा. जो कार्बन डायऑक्साईड आहे तो सोडा. सो यू आर क्लिनिंग द बॉडी, यू आर क्लिनिंग द इंटरनल ऑर्गन्स. तर ऑर्गन्स क्लीन होणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. दुसरा प्रकार आहे सेक्शनल ब्रीदिंग. सेक्शन वाईज ब्रीथ करायचं. सो वेन यू ब्रीथ हाफवे, पहिल्यांदा पोटाचा आकार वाढतो. हाफ ब्रीथ, पॉज, हाफ ब्रीथ, पॉज, अँड फुल ब्रीथ इन, होल्ड, हाफ ब्रीथ आउट, हाफ ब्रीथ आउट, अँड फुल ब्रीथ आउट. सो देर इज अ पॉज 3 times. श्वास घ्या, श्वास घ्या, पूर्ण श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास सोडा, पूर्ण श्वास सोडा. लुक ॲट दिस गर्ल्स. जेव्हा त्या पहिला श्वास घेतात तेव्हा पोटाचा आकार मोठा होतो. इनहेल. नंतरचा श्वास घेतात तेव्हा छातीचा आकार वाढतो. इनहेल. आणि नंतरचा श्वास पूर्ण घेतात तेव्हा खांदेवर जातात. इनहेल. येस. जेव्हा पहिला श्वास सोडतात तेव्हा खांदे खाली येतात. दुसऱ्या श्वासाला छातीचा भाग कमी होतो आणि तिसऱ्या श्वासाला पोट रिकामं होतं, कमी होतं. गॉट इट? So this is called sectional breathing, or we called it as vibhagiya pranayam. It is very, very important. आपण पुन्हा एकदा करूया. Halfway breathe in, and breathe in completely. Halfway breathe out, no need to hold the breath. Breathe out and complete breathe out. Very good. Again, inhale, inhale, inhale. Very good, Arpita, Chinmay. Very slowly exhale, exhale, and complete exhale. So these are some of the techniques of pranayam. And the third and important technique everybody knows is Anulom Vilom Pranayam. Which mudra to adopt is this mudra? याला म्हणायचं नासिका मुद्रा. Thumb is open, little finger is open, ring finger is open, and between these two fingers are closed. Okay, so this is called Nasika Mudra. Close your right nostril with right thumb. Inhale with left. Close and exhale with right. Which is open? Right is open. So inhale with right, close right, exhale with left. Now first, let me explain why to do Anulom Vilom Pranayam. याचं महत्व काय आहे? कशासाठी करतो आपण अनुलोम विलोम? हो, हे जे बॉडी स्ट्रक्चर आहे, जी बॉडी आहे आपली, इट हॅज 2 brains. 2 मेंदू आहेत, 2 साइड्स आहेत आपल्याला, राईट? सो लेफ्ट ब्रेन, लेफ्ट कॉर्टेक्स ऑलवेज गव्हर्न अवर राईट साइड, अँड राईट ब्रेन कोऑर्डिनेट विथ द लेफ्ट साइड. आता समजा तुम्हाला मी एक्झाम्पल देते. तुम्हाला एखादा मॉस्किटो चावला, डास चावला, तर पटकन तुमचा डावा हात पुढे जातो का? नेहमी उजव्या हाताने तुम्ही डास मारता. एखादा डावरा माणूस असू शकतो, सो लेफ्टी पीपल विल यूज लेफ्ट साइड, बट जनरली यू यूज युअर राईट साइड ऑलवेज. सी, तुम्हाला एखादा फुटबॉल येतोय आणि तुम्हाला किक मारायची, तुमचा उजवा पाय पुढे जातो. सो ऑलवेज यू ट्राय विथ द राईट साइड. द राईट साइड इज क्विक, इट इज ऍक्टिव्ह, कारण तुमचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह आहे. अँड यू ऑलवेज वर्क ऑन धिस ब्रेन. तुम्ही याला चांगलं प्रोग्रामिंग केलंय, या मेंदूला प्रोग्राम केलेलं आहे
सो द राईट साइड इज ऍक्टिव्ह, राईट. आपल्याला दोन्ही बाजूला ऍक्टिव्ह ठेवायचंय. सो दोन्ही ब्रेन जर इक्वल अप व्हायचे असतील तर तुम्हाला इथे पण तेवढाच ऑक्सिजन पोचवायला पाहिजे जितका इथे मिळतोय. म्हणून जेव्हा तुम्ही डाव्या बाजूने ऑक्सिजन घेता तेव्हा तो इथे मिळतो, आणि जेव्हा तुम्ही उजव्या बाजूने घेता तेव्हा तो इथे मिळतो. कायम लक्षात ठेवा की दिस इज कॉल्ड बॅलन्सिंग, इक्वलम, इक्विलिब्रियम, समत्वम. सो दोन्ही बाजूला समप्रमाणात ऑक्सिजन देण्याचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो. एक साधं उदाहरण देते तुम्हाला. आपली इंडेक्स फिंगर घ्या आणि नाकाच्या खाली ठेवा. हियर, डोंट टच, जस्ट कीप इट. इनहेल and exhale. Inhale and exhale. Here you will realize that one nostril, that is the right nostril, is strong, powerful. मोठा उच्छ्वास बाहेर पडतोय. Excessive breath is coming out compared to the left वाला because it is governed by the right brain. Okay? पण तुम्ही जेव्हा अनुलोम विलोम कराल आणि पुन्हा एकदा टेस्ट कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही नॉस्ट्रिल्स मधनं इक्वल कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातोय. So there is a samatvam, there is a balance in the body. So this pranayam is called as nadi shodhan pranayam, anulom vilom pranayam or balancing pranayam. छोटे छोटे डिसीजेस असतात जसे की डोकं दुखतंय, ऍसिडिटी झालीये, चिडचिड होतीये, एकदम अँशियस आहात, कुठला तरी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि डायलेमा आहे, कळत नाही आता काय विचार करू, कसं घेऊ. तर या सगळ्या गोष्टींना अनुलोम विलोम प्राणायाम इज द आन्सर. सो इफ यू डू दिस you become calm, composed, stable, and you take the wise decision. Okay, so we'll start with anulom vilom pranayam. Close the right nostril, inhale with left, exhale with right, inhale with right, exhale with left. Do this for next 5 times. Inhale with left and exhale with right. Right is open, so inhale with right and exhale with left. जो ओपन है उससे लेना है, दूसरी से छोड़ना है, दूसरी से लेना है, पहले से छोड़ना है. इज वेरी सिंपल. अनुलोम विलोम प्राण आयाम. Last 3 times. And stop practicing. Drop down your hand. आता आणखीन मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे. या फेज मध्ये बऱ्याच बायकांना बॉडी हीट वाढलेली असते, बॉडी टेम्परेचर खूप वाढलेलं असतं आणि ते फील जस्ट अनइझी किंवा हॉट फ्लशेस येत असतात. आम्हाला थंडी वाजत असते पण तुम्हाला उकडत असतं, पण तुम्ही गरम फील करत असता. आता फॅन लावा, एसी लावा, यू फील दॅट, कारण आतून हीट जनरेट झालेली असते. आणि जर बाय इन केस तुमच्याकडे पाणी नाहीये त्यावेळेला तर काय करायचं? होल्ड युअर टंग, suck the air and exhale with the nose. So this is called शीतली प्राणायाम. ओके, पुन्हा एकदा दाखवते. जिभेने श्वास द्यायचा आणि नाकाने श्वास सोडायचा. अर्पिता and चिन्मय, please go ahead. Inhale, hold the tongue, suck the air and exhale with your nostrils. It's the easiest technique. नाकानी श्वास सोडा. बघा, इट क्वेंचेस युअर थर्स्ट. तुम्हाला जर तहान लागली खूप एक्सेस आणि पाणी नाहीये जवळ, इट क्वेंचेस युअर थर्स्ट. यू बिकम काम. इट गिव्स यू कूलिंग सेन्सेशन इनसाइड. सो ते हॉट फ्लशेस सुद्धा कमी व्हायला मदत होते. चिडचिड झालीये, एकदम असं कासावीस होतोय किंवा एकदम हाय बीपी शूट झालाय अचानकपणे, तर यू कॅन डू दिस इन्स्टंटली. दिस इज द इन्स्टंट टेक्निक. तुम्हाला पहिलं काम डाऊन करायला याचा मदत होते. आणि दुसरा प्रकार आहे सदंत प्राणायाम. दातावर दात ठेवायचे आणि टीथ मधनं ज्या फटी आहेत, गॅप्स आहेत, त्यातनं सक करायची एअर and exhale with the nostrils. Then it will give the same effect. साइडला सुद्धा तुम्हाला गारवा जाणवेल. हियर इनसाइड द माउथ. परफेक्ट. लास्ट 2. And last.
Very good. Just rest and relax. Okay. Now, 5 minutes I will talk just about iron and calcium. So these are some of the yogic activities, pranayam and meditation and yogic postures which you can do on your own, or you can contact me or hospital. So the staff will guide you how to do the exercises and all, and I will teach you कसं करा, कुठल्या वेळेला करा, किती करा, याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला मी सांगेन. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आयर्न कंटेंट हा किती पाहिजे. नॉर्मली 12.50 इज द नॉर्मल रेशिओ ऑफ फिमेल्स. हिमोग्लोबिन आधी हे भरपूर असायलाच पाहिजे तुमच्यामध्ये. तर हिमोग्लोबिन कमी होण्याचे प्रकार आपल्याकडे खूप आहेत. 90% ऑफ फिमेल्स इन इंडिया आर ऑलरेडी आयर्न डेफिशियंट. त्यांच्यामध्ये ऑलरेडी हिमोग्लोबिन कमी असतं, आणि ज्या वेळेला त्या प्रेग्नंट राहतात त्यावेळेला ते प्रमाण आणखीन वाढतं, कारण तुम्ही जे काय खाता इट इज बीन डिवायडेड बिटवीन यू अँड द बेबी. तुमचा आहार हा नेहमी डिवाइड होतो, कारण तुम्ही जे खातात त्याच्यातनंच बाळाचं पोषण होत असतं. त्यामुळे तुमचा आयर्न कंटेंट हा तुम्ही नॉर्मल खाता त्याच्यापेक्षा 15% तरी वाढला पाहिजे, पण तो वाढत नाही. आणि तो वाढला नाही की डोळ्याखाली डार्क सर्कल्स होतात, किंवा चेहरा सुरकुत्या यायला लागतो, हातापायाला नमनेस येतो, मुंग्या येतात, किंवा कासावीस होतं, गरगरतं, चक्कर येते, सारखी झोप येते. ती झोप नसते, तो अशक्तपणा असतो. हातापायातनं मुंग्या येतात, कधी कधी गोळे येतात पायातनं, ज्याला आपण पेटके म्हणतो, क्रॅम्प्स म्हणतो. तर हे जर तुम्हाला प्रॉब्लेम सतावत असतील, होत असतील, तर निश्चित पहिल्यांदा हिमोग्लोबिन टेस्ट करून घ्या. आणि हिमोग्लोबिन जर 10, 9, 8 या लेवलला आलेलं असेल तर आतापासून आपल्याला हिमोग्लोबिन मॉनिटर करायला पाहिजे. त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. हिमोग्लोबिन वाढ. हिमोग्लोबिन अशी कुठली वस्तू नाही, उचललं खाल्लं माझं हिमोग्लोबिन वाढलं, असं होत नाही. हिमोग्लोबिन इज सिंथसाइज्ड इनसाइड. ते तयार होतं आतमध्ये, तुमच्या रक्तामध्ये घटक आहे तो. त्यामुळे ते बनतं आतमध्ये. आणि मग ते बनण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर ऑक्सिजन. मग अशा आपण प्राणायाम टेक्निक दाखवलं, तर हे प्राणायाम रोज करा, जेणेकरून तुमचे ऑक्सिजन लेवल आपोआप वाढेल. कारण ऑक्सिडेशन जर कुठल्याही गोष्टीचं व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा प्राणायाम करणं आवश्यक आहे, आणि प्राणायाम करत आहात म्हणून ऑक्सिजन लेवल तुमची वाढणार आहे. दुसरी गोष्ट आयर्न. आयर्नचा इंटेक सुद्धा भरपूर पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं पालक खा, बीटरूट खा, सगळ्यांना माहिती आहे, ऍपल खा. हे खाल्ल्यानंतर, किंवा काळे मनुके खा, खजूर खा, खारीक खा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही खातही असाल, पण ते अब्सॉर्ब होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आयर्न इंटेक तर चिक्कार झालेला आहे, बट इट इज नॉट बीन ऍब्सॉर्ब्ड इन युअर बॉडी. पण त्याच्यासाठी लागणारं जे एन्झाईम आहे किंवा जे विटॅमिन आहे दॅट इज विटॅमिन सी. आणि जे क जीवनसत्व किंवा विटॅमिन सी जर तुमच्याकडे प्रमाणात नसेल तर आयर्न ऍब्सॉर्ब होणार नाही. त्यामुळे किती आयर्नचा इंटेक तुम्ही घेतलात तरी हिमोग्लोबिन वाढत नाही. सो फॉर दॅट कुठलीही आयर्न रिच पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या बरोबरीने विटॅमिन सी हे गेलंच पाहिजे. काही नाही तर लिंबू सरबत, आवळ्याचा ज्यूस, संत्र्याचे फोड, काही ना काहीतरी आंबट वर्गातला एखादं फळ. बऱ्याच बायकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो की मला आंबट खाल्ल्यावर त्रास होतो, पण एवढंसं खायला काही हरकत नाही. किंवा काहीच नाही जमत असेल तर वरण भात आपण खातो, दाल राईस, त्याच्यावर लिंबू पिळून घ्या, दॅट इज ऑल्सो ओके. पण क्वार्टरभर जरी एक चतकोर लिंबाची फोड तुम्हाला रोज मिळायला पाहिजे, अँड विच इज रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. तर ते तुम्हाला मिळवता आलं पाहिजे, तर तुमचं हिमोग्लोबिन फास्ट वाढेल. नंतर सुक्रोज, माल्टोज तुम्हाला इंजेक्शन्स लावायला लागतात, किंवा अनेक वेळेला मग बाकीच्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कारण आफ्टर डिलिव्हरी एज बी खाली येणार आहे, त्यामुळे आता तुमचा स्टॉक हा भरपूर असणं आवश्यक आहे. चिन्मयी आणि अर्पिता, इफ यू आर फीलिंग व्हेरी टायर्ड यू कॅन सिट ऑन द चेअर. बराच वेळ तुम्ही खाली जमिनीवर बसलेले आहे. ओके ओके. तर या गोष्टी लक्षात ठेवा की आयर्न कंटेंट वाढवायचंय, आयर्न बरोबर विटॅमिन सी वाढवायचंय, आणि प्राणायाम भरपूर करायचंय. सो तुमचं हिमोग्लोबिन परमनंट आणि छान राहील. दुसरी गोष्ट, जसं आयर्नचं आहे तसंच कॅल्शियमचं आहे. टीथ, गम्स अँड बोन्स रिक्वायर्स अँपल ऑफ कॅल्शियम. कारण कॅल्शियम नाही घेतलं तर टाचा दुखणं, गुडघे दुखणं, तुमचं वजन वाढलेलं आहे, आणि वजनामुळे सगळा प्रेशर तुमच्या पायावर येत आहे, कमरेवर येत आहे. इव्हन तुमचे टीथ आणि गम्स वीक झालेले असतात. आणि नंतर सुद्धा पेन्स, जेव्हा डिलिव्हरीच्या काळा सुरू होतात, लेबर पेन्स जेव्हा येतात, तेव्हा सुद्धा इथे खूप प्रेशर येतं, कारण तुम्ही सगळं शरीर असं हे करता, एकदम स्ट्रेच करता. त्यामुळे अनेक वेळेला दात आणि हिरड्यांचे पण समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आतापासून कॅल्शियम इंटेक भरपूर ठेवा. कॅल्शियमसाठी सोपे पदार्थ सांगते. दूध बाय डिफॉल्ट प्यायचंच आहे. 7वा 8वा महिना सुरू असेल तर शतावरी पावडर सुरू करा. शतावरी रिचेस्ट सोर्स ऑफ
एक तर मिल्क सिक्रेट होतं, स्टॅमिना वाढतो, इट्स अ बूस्टर. रक्तामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे रक्तशुद्धी होते आणि सगळी वनौषधी त्याच्यामध्ये वापरलेली आहे. कधी कधी आम्ही तुम्हाला प्रोटीन पावडरही देतो, तर प्रोटीन पावडर आणि शतावरी तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता आणि ते तुम्ही तुमच्या दुधातनं घेऊ शकता. दुसरी गोष्ट, अल्मंड्स, बदाम मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, पण बदाम खा म्हटल्यानंतर बायका 5-5, 6-6, 10-10 बदाम एकदम खातात. एवढी आवश्यकता नाही. 2 ते 3 दॅट्स इट डेली. त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका, कारण ते सुद्धा उष्ण पडतं. सो एनिथिंग एक्सेस इज पॉइझन. सो डोंट ओव्हर इट एनिथिंग अँड डोंट स्किप एनिथिंग. सो सगळ्या गोष्टीची सवय पाहिजे. इव्हन शेवयाच्या शेंगा, कधी कधी तुमचे घरातले तुम्हाला शेवयाच्या शेंगा खाऊ देणार नाहीत कारण ते उष्ण पडतात वगैरे, पण 1 ड्रमस्टिक इज ओके फॉर, म्हणजे आठवड्यातनं 2दा वगैरे तुम्ही शेवयाची शेंग खाऊ शकता किंवा ड्रमस्टिक खाऊ शकता. त्यांनी काही असा दुष्परिणाम होता. आपली बॉडी एवढी फिट आहे ना, की जर काही उष्ण गेलं तर ती थंड करते आणि जर काही थंड गेलं तर ती गरम करते. सो इट इज सो व्हेरी फिट की ती तुमची बॉडी टेम्परेचर ऍडजस्ट करून ते डायजेस्ट करायचा प्रयत्न करते. म्हणून म्हटलं ओव्हर इटिंग करायचं नाही आणि स्किप पण करायचं नाही. सगळ्याची बॉडीला थोडी थोडी सवय पाहिजे. इव्हन सीताफळाच्या सीझन मध्ये सीताफळमध्ये कॅल्शियम भरपूर आहे किंवा तुमच्या टोमॅटोमध्ये कॅल्शियम आहे, बनानामध्ये फॉस्फरस आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रोज रेग्युलर तुमच्या आहारामध्ये ठेवल्या तर त्याचा निश्चित चांगला परिणाम तुमच्या बॉडीवर होतो. आणि आणखीन महत्वाचा भाग आहे तो म्हणजे फायबर. डेंटल केरीज या फेजमध्ये जास्त उद्भवतात. दात दुखणं किंवा अचानकपणे बायकांना अक्कल दाढ यायला लागते. तर ती अक्कल दाढ वगैरे जेव्हा येते ना त्यावेळेला खूप पेन्स होत असतात. तर त्याच्यासाठी फायबर रिच डाएट, म्हणजे ते किडू नये किंवा त्याला कुठली केरी लागू नये त्याच्यासाठी करकरीत काकडी, मुळा, गाजर हे कच्चं खाण्याचा ची सवय ठेवा. म्हणजे बॉवेल फॉर्मेशन सुद्धा प्रॉपर होईल. पेरिस्टाल्टिक मुवमेंटनी तुमचं बॉडी पण क्लीन होईल आणि बाकीचेही कुठलेही त्रास तुम्हाला होणार नाही. त्यामुळे कच्चं थोडंसं खायला काही हरकत नाही. जसं की कांदा आहे, काकडी आहे, बीटरूट आहे, हे कच्चं खायला हरकत नाही. पण प्रमाणात खा, म्हणजे 2-3 फोड. खूप ओव्हर इटिंग परत करायचं नाही. कॅबेज इज ऑल्सो रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. पण ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी कॉलीफ्लॉवर, कॅबेज आणि मुळा शक्यतो अवॉइड करायचा प्रयत्न करा. इव्हन काही बायकांना, मी आता माझ्याकडे काही पेशंट आहेत की ज्यांना ओव्हर प्रोटीन्समुळे युरिनमध्ये प्रोटीन्स दिसतात. तर खूप एक्सेसिव्ह डाल्स, एक्सेसिव्ह पल्सेस, शाकाहारी लोक जनरली मला दिसतात की ते रोजच कडधान्य करतात. तर रोज कडधान्य करायची गरज नाही. आठवड्यातनं 2दा किंवा 3दा दॅट्स इट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. इव्हन मी काही बायकांचं बघितलं की नारळ पाणी रोज पितात. रोज पिण्याची गरज नाही. एक्सेसिव्ह मिनरल्स आर ऑल्सो हानिकारक. कारण तुम्ही बघितलं, आपण नॉर्मल कधी एवढं रोज नारळाचं पाणी पित नाही, कोकोनट वॉटर, पण प्रेग्नन्सीमध्ये रोज प्यायला लागतं आणि मग त्याचा नकळत परिणाम तुमच्या बाकीच्या अवयवांवर पण होत असतो. शुगर लेवल वाढू शकते. तर आठवड्यातनं 2दा किंवा 3दा कुठली गोष्ट प्रमाणात करा, तर प्रमाणात त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. सो ओव्हर इटिंग जस्ट अवॉइड अँड बी हॅपी. दुसरी गोष्ट, पाण्याचा इंटेक. आता तुमच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला की पाणी प्यायचंय, तर सेट अन अलार्म. मोबाईलमध्ये एक ऍप, एवढी ऍप्स असतात आपल्याकडे, एक ऍप त्यातलं डाउनलोड करा की मला वॉटर माय बॉडी नावाचं एक ऍप आहेच, की दर 1 तासाने ते तुम्हाला रिमाइंडर टाकतं की ड्रिंक वॉटर. ऍटलीस्ट एवढंसं का होईना पाणी रोज म्हणजे त्या वेळेला प्यायचं, जेणेकरून 12-13 ग्लास तुमचे निश्चित झाले पाहिजेत. युरिनेशन भरपूर व्हायला पाहिजे. घामातनं पाणी बाहेर फेकलं जातं, स्टूलमधनं बाहेर फेकलं जातं, कारण कासावीस होत असतात. तर या सगळ्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. मग तुम्ही फॉर्मॅट कुठलाही ठेवा, सरबत करून प्या, साधं पाणी प्या, कोकोनट वॉटर प्या, चहा, दूध, कॉफी प्या, काही चालेल, बट ड्रिंक अँपल ऑफ स्लरी थिंग्स, म्हणजे लिक्विड तुमच्या पोटात जायला पाहिजे. फायबर इम्पॉर्टंट आहे, पाणी इम्पॉर्टंट आहे आणि आयर्न, कॅल्शियमही तितकंच महत्वाचं आहे. प्रोटीनसाठी जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी मसालेदार नॉनव्हेज न करता नॉर्मल अंड किंवा विथ नॉन स्पायसी चिकन, मटन खाऊ शकता किंवा स्टॉक पिऊ शकता, सूप पिऊ शकता. आणि जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी घरामध्ये 4 डाळी असतात, तुवर, मूग, मसूर, उडीद, मिक्स करून ठेवा. मिश्र डाळीची खिचडी, मिश्र डाळीची आमटी, वरण तुम्ही करू शकता. त्यामुळे प्रत्येक डाळीतले प्रोटीन तुम्हाला मिळायला लागतील. तसंच कडधान्यांचं मिक्स करून ठेवा किंवा आज छोले केले व पुढच्या वेळेला राजमा केला, मग चवळी केली, असं व्हरायटी करून खाऊ शकता. इव्हन सोयाबीन तुमच्या गव्हाच्या पिठात घालू शकता किंवा पनीरची भुर्जी करू शकता, पनीरचे क्यूब्स खाऊ शकता. तर या गोष्टी तुमच्या आहारामध्ये असणं आणि येणं खूप महत्वाचं आहे. त्याचा तुमचा अंतर्भाव करा. आता शेवटचं सेशन जे आहे दॅट इज कम्प्लीट रिलॅक्सेशन सेशन. सो आय रिक्वेस्ट एव्हरीबडी टू लाय डाऊन ऑन द मॅट अँड कीप युअर आईज क्लोज्ड.
आणि जर ह्याच्यानंतर तुम्हाला काही शंका आहेत असं वाटतंय की यू आर नॉट सॅटिस्फाईड, so you can directly contact me on my personal number or you can contact the hospital. So just close your eyes. ज्यांना बसून करायचंय मेडिटेशन त्यांनी बसूनही करू शकता, काही हरकत नाही. इट्स ओके. ज्यांना झोपायचंय त्यांनी झोपून करा. Whatever is comfortable for you. Okay. Keep your eyes closed and settle down. Inhale and exhale. Inhale and exhale. When you get up from your bed, till you sleep at night, 50,000 of thoughts come in your mind daily. दररोज तुम्ही जेव्हा झोपेतून उठता आणि झोपता त्या 24 तासात साधारणपणे 50,000 थॉट्स, विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि जातात. आज आपण पॉझिटिव्ह विचारांबद्दल बोलणार आहोत. Just stay relaxed and we'll enter the meditation session with positivity. Meditation takes care of our mind and it controls the emotional blockages. Meditation helps you to think wisely and positively, and it also changes the perception about the people. It changes your pattern of thinking and all hurtful memories are deleted when you perform meditation. Meditation needs affirmation. Try to think positively, calmly, and wisely. And keep on saying, I am healthy, I am happy, I am blissful, I am in the state of balance. These are the affirmations. Every thought we think and every word we speak should be affirmative, should be positive. You are drilling your thoughts and programming yourself inside. You're away from all the stressful situations. Every thought is followed by a feeling. And every feeling develops attitude. This attitude is followed by actions. And any action done repeatedly becomes your habit. All our habits together create our personality. And our personality determines our destiny. Simply put, thoughts create destiny. Every thought, every positive affirmation has positive effect on our destiny. Inhale and exhale. If you meditate daily, the situation changes. If you meditate daily, the stress becomes calmness. Irritation becomes patience. Anger becomes empathy. Fear turns to confidence. And hurt to compassion. Keep saying every day that it is a brand new day. The day I have never seen before, and a day it will never come back. This day is a day of energy, joy of peace, and I am open to all good things around.
With each vibration, I allow myself to open up more and more, to be fully receptive to my highest good. I am utilizing every moment of this day. And now I allow these vibrations inside me. I allow my heart to open up to all challenges. I am healthy. I am happy. I have completed my responsibilities. I am the creator of how I feel. My right feelings, right responses makes my day beautiful, makes me healthy, happy, and satisfied. I am relaxed. I am stable when things go on my way, but I am calm and composed when situation is not my control. I am a peaceful being. Stay in this same state of mind as long as possible and send all positive energy to your own self. Inhale deeply, exhale completely. Inhale deeply and exhale completely. Very, very slowly coming back, gather your legs, gather your hands, neck in center, and sit down in Dhyana Mudra or adopt Namaskar Mudra for the ending session. लये संबोधये चित्तं विक्षिप्तं क्षमये पुनः सकषायं द्विजानीयात् समः प्राप्तं न चालये. Om Shanti Shanti Shanti. Very slowly rub your palms, take the warmth. God bless you. Have a beautiful day ahead. Swastha. And thank you very much. Thank you for patiently listening. Thank you, Arpita. Thank you, Chinmay, for attending the session and helping me in it. Thank you so much. Thank you. Bye-bye. Take care. If you have any queries, my number is 9372107644, or you can directly call on Bedeka number. Thank you very much. Thank you, ma'am. Thank you.